अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे ते 31 डिसेंबर म्हणजे 2023 ह्या वर्षाचा आखरी दिवस। तर उद्या नवीन वर्ष सुरू होतं नवीन कॅलेंडरनुसार, इंग्रजी कॅलेंडरनुसार। तर आपल्या घरामध्ये सगळे प्रत्येक जण कॅलेंडर आणतात। नवीन वर्षाचं 2023चं कॅलेंडर बऱ्याच जणांनी आणलेलं असेल, आता आम्ही पण आणलेलं आहे। म्हणजे दिवाळीलाच आणलं होतं कारण ते लक्ष्मीपूजनामध्ये ठेवायचं होतं। तर आपण जे कॅलेंडर आणतो ना ते कोणत्या दिशेला लावायचं त्याच्यावर तुम्ही हे चिन्ह नक्की लिहा, जेणेकरून तुमचा प्रत्येक दिवस प्रत्येक महिना सुखाचा जाईल, कोणतीही अडीअडचणी न येता। तर त्याचीच पूर्ण माहिती आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आजचा हा व्हिडिओ ह्या वर्षाचा शेवटचा व्हिडिओ आहे। आपण पुढच्या वर्षी नवीन व्हिडिओ नवीन सेवा घेऊन आपण भेटणारच आहोत। तर आपल्या घरामध्ये कॅलेंडर, आता बघा तुम्ही कॅलेंडर कोणत्याही आणा, म्हणजे ते कॅलेंडर कसं असलं पाहिजे त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। आपण कोणती घरामध्ये वस्तू आणतो ना तर तिचं बारकाईनं तिला लक्ष देऊन पूर्वक आणलं ना तर आपलं जी वस्तू घरामध्ये आणते ना तर मग ती आपल्या घरामध्ये शुभ ठरत असते। तर मग काही तिच्यामध्ये चूक जर असले ना तर मग आपल्या त्या छोट्या गलतीमुळे आपल्या घरामध्ये अडीअडचणी निर्माण होत असतात। त्याच्यामुळे कॅलेंडर सुद्धा ही अशी एक वस्तू आहे ना जी आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे, पण ती व्यवस्थित जर असेल तर आपल्या प्रत्येक दिवस प्रत्येक महिना प्रत्येक क्षण आपला सुखाचा जात असतो, कोणतीही अडीअडचणी न येता। तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, आता ज्याची त्याची इच्छा असते, पण मी तुम्हाला सहसा सांगेन तुम्ही केंद्रातलंच कॅलेंडर आणा। कारण केंद्रातलं कॅलेंडर आणलं ना तर त्याच्यावर म्हणजे आपल्या केंद्रानुसार सप्ताह कधी राहतो, स्वामींची पुण्यतिथी कधी राहते, दत्त जयंती कधी राहते, किंवा जे केंद्रामध्ये जे कार्यक्रम होतात त्यांची पूर्ण माहिती त्या कॅलेंडरमध्ये असते। पुन्हा एकादशी, सण वार पूर्ण डिटेल माहिती, ग्रहण कधी आहे पूर्ण डिटेल माहिती त्याच्यामध्ये असते। दुसरे कोणते कॅलेंडर आणले त्याच्यामध्ये इतकी डिटेल माहिती नसते, कारण मी ते कॅलेंडर तेच कॅलेंडर वापरतो। तर तुम्ही सुद्धा जवळपास केंद्र कुठे असेल तर तिथे तुम्ही जाऊन ते कॅलेंडर नक्की आणा। राशी भविष्याचं सुद्धा असतं, पुन्हा आयुर्वेदिक माहिती पण असते, म्हणजे इतर खूप माहिती त्याच्यावर असते। त्याच्यामुळे तेच कॅलेंडर आणा। आपण दुसरं कोणतंही कॅलेंडर जर आणलं तर, आता बऱ्याच जण म्हणतील की आम्ही आणलंय, तर तुम्ही ते कॅलेंडर अगोदर चेक करा। बघा ज्या कॅलेंडरवर असे वादळचं चित्र आहे किंवा भूकंपाचं चित्र आहे किंवा काहीतरी डरावणं चित्र आहे, किंवा आपण म्हणतो ना की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता खूप येते, आपल्या घराला नजर दोष लागते, आपल्या घरात किरकिर वादविवाद चालू होतात, असे काही जर चित्र तुमच्या कॅलेंडरमध्ये असतील ना तर यांच्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता खूप प्रमाणामध्ये येऊ शकते। त्याच्यामुळं हे असे चित्र जर तुमच्या कॅलेंडर असतील तर ते कॅलेंडर तुम्ही लावू नका। तुम्ही दुसरं कॅलेंडर आणा, ते कॅलेंडर घेता वेळेस तुम्ही चेक करा की याच्यावर तसे चित्र आहेत का, तर तुम्ही ते असतील तर ते कॅलेंडर घेऊ नका। आणि चांगले, आता देवांचं प्रतिमा असतील, महाराजांचे असतील, महालक्ष्मी असतील, इतर कोणत्या देवांचे प्रतिमा असतील, पर्यावरणचे चांगले चित्र असतील, म्हणजे काहीतरी अशी पाण्याचे चित्र आहे किंवा गरुडाचे चित्र आहे, पक्ष्यांचे चित्र आहे, म्हणजे असे ते बघून आपल्याला एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे अशी प्रतिमा त्याच्यावर जर असतील तर तसं कॅलेंडर तुम्ही घेऊन या। कारण आपण त्याला बघतो, रोज आपण बघतो, कारण आपल्याला बघायची सवय असते, पण त्या चित्रावर जर आपली नजर पडली, मन आहे ते प्रसन्न झालं पाहिजे, आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता आली पाहिजे। एखादा फोटो आपण बघतो ना की पाण्याचा फोटो असतो, त्याच्यावर पक्षी उडत असतात आणि मग ते पुन्हा सूर्य उगवलेला असतो आणि मग आपल्याला ते बघून किती प्रसन्न वाटतं, तसं मनामध्ये पॉझिटिव्हिटी आली पाहिजे त्याच्याकडे बघून, असं चित्र पाहिजे त्याच्यावर। डरावणं किंवा भीतीदायक असं चित्र जर असेल तर तसे कॅलेंडर तुम्ही घरामध्ये लावू नका। त्याच्यामुळे सहसा मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही केंद्रातलंच कॅलेंडर आणा। केंद्रातल्या कॅलेंडरमध्ये काय होतं ना की मग आपल्या केंद्रातलेच फोटो असतात, देवांचे त्याच्यावर फोटो असतात, असं इतर दुसरेही कोणतेही चित्र त्याच्यावर नसतात। त्याच्यामुळे तुम्ही केंद्रातलंच कॅलेंडर आणा। तर हे झालं कॅलेंडरची माहिती। त्याच्यानंतर कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचं, त्या दिशेला जर आपण कॅलेंडर लावलं तर आपला प्रत्येक दिवस सुख समृद्धीचा जात असतो। तुम्ही सहसा पूर्व आणि किंवा पश्चिम दिशेलाच तुम्ही कॅलेंडर लावा। याने काय होतं की आपल्या घरामध्ये प्रत्येक दिवस आपला चांगला जातो। दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही,
दक्षिण दिशेला जर कॅलेंडर लावलं तर मग प्रत्येक दिवस कठीण जातो आणि खूप अडचणीचा जात असतो आणि म्हणजे नकारात्मकता, निगेटिव्हिटी, संकट, दुःख हे आपल्यावर येण्याची शक्यता असते. कारण ती यमाची दिशा आहे. त्याच्यामुळं सहसा दक्षिण दिशेला कॅलेंडर तुम्ही लावू नका. पूर्व दिशेला लावा आणि ते पण ईशान्य दिशेला लावायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर कॅलेंडरवर तुम्हाला एक चिन्ह काढायचं आहे आणि ते चिन्ह जर तुम्ही काढलं तर तुम्हाला तुमच्या गुरूंची साथ मिळेल, गुरूंचा आशीर्वाद मिळेल. प्रत्येक दिवस तुमचा सुख समृद्धीचा जाईल. प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला तुम्हाला मदत होईल. वर्षभर तुमच्यावर कोणतीही अडीअडचणी येणार नाही. बघा काय आहे, आता कॅलेंडर आहे. कॅलेंडर पहिला जो पेज आहे तो, त्याच्यावर आपण जिथे 2024 लिहिलेलं आहे, जानेवारी महिना लिहिलेला आहे, तिथे तुम्हाला श्री स्वामी समर्थ एवढं नाव लिहायचं आहे आणि तुम्हाला एक छोटंसं हळदीचं स्वास्तिक तिथे काढायचं आहे. श्री स्वामी समर्थ आपले गुरु आहेत. तुमचे जे गुरु असतील तुम्ही त्या गुरूंचं नाव लिहा. आता आपण श्री स्वामी समर्थ महाराज आपले ते गुरु आहेत, आपण त्यांचे सेवेकरी आहोत, तर आपण स्वामी समर्थ महाराजांचंच नाव लिहिणार आहोत. त्याच्यामुळे तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव लिहा. तुम्ही जरी तर कोणाची सेवा करत असताल, तुमचे जे गुरु असतील तुम्ही तुमच्या गुरूंचं नाव लिहू शकता आणि त्या कॅलेंडरची पूजा करायची. पहिल्या दिवशी म्हणजे उद्या 1 जानेवारीला पूजा करायची आणि त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून तुम्ही नंतर ते तुमच्या भिंतीला म्हणजे लावायचं आहे. बघा तुम्हाला खूप खूप त्याचा फरक तुम्हाला पडेल. प्रत्येक दिवस तुमचा चांगला जाईल, प्रत्येक महिना तुमचा चांगला जाईल आणि तुमच्या ज्या मनोकामना आहेत त्यासुद्धा पूर्ण व्हायला मदत होईल. तर जुनं कॅलेंडर घरामध्ये ठेवू नये, कारण ते जो आपल्या जुन्या आठवणी असतात त्याच्यामध्ये काही आपले वाईट दिवस पण आपण त्याच्यात बघितलेले असतात. त्याच्यामुळे ते जुनं कॅलेंडर तुम्ही नवे कॅलेंडर खाली जुनं कॅलेंडर ठेवू नका. एक तर ते रद्दीमध्ये टाका किंवा कुठेतरी पाण्यात ते विसर्जन करा. जुनं कॅलेंडर कधीही घरामध्ये ठेवू नये. तर काही त्याच्यावर तुमचे हिशोब लिहिलेले असतील, काहीतरी आपण लिहायची आपल्या सवय असते, प्रत्येक तारखेला काही झालं की आपण ते कॅलेंडरवर लिहितो. ते जर असेल तर तुम्ही एखाद्या डायरीवरती लिहून घ्या आणि नंतर त्या कॅलेंडरचं विसर्जन करा. उद्या नाही झालं तर तुम्ही 2-3 दिवसांनी त्याचं विसर्जन करा, पण घरामध्ये ते कॅलेंडर ठेवू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.